नाही ते जर म्हणले ओबीसीतून देऊ नाही तर कुणी म्हणलं नाही देऊ आम्ही त्यांच्या म्हणण्यावर नाही चालत तर आमच्या स्वतःच्या म्हणण्याने चालतो। आले काय गेले काय चालूच असतं ते। कोण आमदार भेटायला आला कोण मंत्री भेटायला आला कोणी खासदार आला त्यांचं काम आहे येणं आमचं बी काम आहे सन्मान करणं। आम्ही मागं हटत नाहीत ही आमच्या सगळ्यात मोठा समाजाचा प्लस पॉइंट आहे। मला आता तुमच्याकडूनच कळलं मला माहित नाही की बॅनर व्हायरल व्हायला लागलं। महाराष्ट्र शिव्याने लक्षात ठेवत कर्तृत्वाने लक्षात ठेवत म्हणजे ते देवेंद्र फडणवीसांचं काडीन औषध लावणे त्याला आमच्या ग्रामीण भागात म्हणते। उंटावर बसून काडीन औषध लावणे असं त्याला म्हणतात कारण उंटावर जर माणूस बसला तर खाली दुख झालेल्या माणसाला काडीन औषध लागतच नाही। जर तो उंटाचा खाली उतरला तर एखाद्याला जखम झाली असली तर त्याच्यावरती मलम तो लावू शकतो। उंटावर बसून काडीनं मलम लावणे याला म्हणतात कारण त्यांचं म्हणणं असं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं की महाराष्ट्र शिव्याने नाही तर कर्तृत्वाने लक्षात ठेवतो। काय कर्तृत्व बरं फडणवीस साहेब तुमचं मला जरा सांगाच। तुम्ही धनगराच्या गाडीत लाकूड घातलं परत म्हणता शा दिल्या ऐका मग आता आमची खेड्याची भाषा आता तुम्ही परत म्हणता शा दिल्या। धनगराला तुम्ही आरक्षण नाही दिलं। तुम्ही जेवढे महामंडळ ओपन केले मतदान घेऊस तर निवडणुकीच्या टायमाला कोणाला 1 रुपया नाही दिला। एकाला पण ऑफिस नाही एकाला पण त्याच्यावरती भरती केलेली नाही बरं का फडणवीस साहेब ऐका आता प्रेसच्या माध्यमातून तुमच्या दारात आहे मी आता काय लांब नाही तुम्ही हे इथून लेट दिसतो तुमचं बघतो। मीडियातून ऐकल्यापेक्षा माईक लावा तिथं तिथं एक माईक आम्हाला आणून द्या एक भोंगा तुम्हाला ठेवा आणि तुमचं कर्तृत्व काय सांगा। तुमचं कर्तृत्व ते धनगराचं तुम्ही वाटलं केलं ते कर्तृत्व आहे। काही समाजाला या राज्यात वेगळं आरक्षण आहे। काही समाज असा आहे या राज्यातला की त्याला विदर्भात तो एससी आहे मराठवाड्यात तो ओबीसी आहे। व्यासपीठाचे बाजूचे बडबड बंद करा नाही तर बाहेर होतो मी तुम्ही पुढे हजर शिक कायला बडबड करता रे इकडचे बडबड बंद करण्यात हो बाहेर बघा। देवेंद्र फडणवीस साहेबांचं कर्तृत्व आहे। इथं काही समाज मराठवाड्यात ओबीसी थे विदर्भात एससी थे खानदेशात ईएसटी थे एका राज्यात एकच जात 3 प्रवर्गात असती का हे फडणवीस साहेब तुमचं कर्तृत्व। मराठवाड्यातली काही पोरगी जरी खानदेशात दिली तर ती ईएसटी होती। मराठवाड्यातली पोरगी विदर्भात दिली काही ईएससी होती। तिकडची काही ईएससीची पोरगी जर मराठवाड्यात केली ती ओबीसी होती। बघा आमचा खेळ दळ आमचा मराठ्याचं तसाच हे कर्तृत्व केलं तुम्ही। मराठवाड्यातली पोरगी विदर्भात दिली तिचे पोरं ओबीसी ती ओपन दळ आमचा आंतरजातीय आहे म्हणून कळा ना आम्ही मराठीचे इतकं म्हणून मिळाला ना इतकी बेकारी आहे। तिकडची इकडे पोरगी करा ती पोरगी आणलेली ओबीसी तिचा नवरा ओपन पोर ओपन आणि ती ओबीसी आई निवडणुकीला भरा की बाप तिचा प्रचार करतो म्हणजे कोणाचे हायका ताळमेळ हे तुमचं कर्तृत्व फडणवीस साहेब। फडणवीस साहेब तुमचं कर्तृत्व मराठ्याला आरक्षण असूनही न देणं हे तुमचं कर्तृत्व आहे का जाता बहुधा जाता फडणवीस साहेब दूध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे। तुमच्या बुट चाडणारे आमदार लेत होते गोणी चपला भरलेले बुट भरलेले चाडणारे ते 2-4 आमदार लेत आहेत फक्त कर्तृत्व तुमचं कारण त्यांना मंत्रीपद पाहिजे म्हणून
तुमचं कर्तृत्व आहे का? याच गणेश उत्सवाच्या काळात आहे बहिणीच्या डोक्या फोडले तुम्ही आमचे, आणखी विसरले. उद्या 1 तारखेला 2 वर्ष होत्यात. तुम्ही आम्हाला देवाच्या आडुंगी येऊन आम्हाला मुंबईत परवानगी नाकारता. हे तुमचं कर्तृत्व आहे. याच गणेश बाप्पाच्या काळात तुम्ही अंतरवलीत आमच्या आई बहिणीला गोळ्या घातल्या. हे तुमचं कर्तृत्व आहे. तुमचं कर्तृत्व फडणवीस साहेब, शेतकऱ्याला कर्ज माफी करून म्हणणारा माणूस, मतदान घेतलं माफ नाही केलं, हे कर्तृत्व आहे तुमचं. गळ्यात विणा घेतला पाशा पटेलांनी आणि तुम्ही, आणि गोदा परिक्रमा काढली होती तुम्ही जुनी. पाखवाज तुमच्या गळ्यात बळच गुतीला, तुम्हाला वाजत सुद्धा येत नाही. तुमचे बोट कुठेच बघा पाखवाजावर. पाखाजाच्या खालच्या बाजूला आहेत. पाखाच खालून नसतो वाजत, वर वाजत असतो. त्यावेळेस तुम्ही यात्रा काढली ती शेतकरी भाव देऊ, हे तुमचं कर्तृत्व. नंतर तुम्हाला पकात वाजी देण्यात तुमच्या गळ्यात टाळ दिला. टाळाचे ठोके मोजा फक्त तुम्ही कसे. टाळाचे ठोके कोणच्या अभंगावर, कोणच्या चरणावर, 2 द्यायचे का 3 द्यायचे? बाबा बरोबर का? हे नियम असतो. तुम्ही जर टंकळाक 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 वाजायला सुरू केले, हे कर्तृत्व नाही, हे कर्तृत्व तुमचे. शेतकऱ्याचं काय केलं तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही लाडक्या बहिणीचा पगार बंद केला, हे तुमचं कर्तृत्व आहे. तुम्ही दलित मुस्लिम मराठ्यात वाद लावले, हे तुमचं कर्तृत्व आहे. तुमचं कर्तृत्व सोपे नाही. सांगावं की मला रात जाईल, कारण मी तेवढं निभारे तुमचा तोडीस तोड. आणि शिव्यानं सांगतो तुम्हाला, तुम्ही जर आमच्या आई बहिणीला हाणलं नसतं आम्ही तुम्हाला बोललो नसतो. तेवढी सभ्यपणा आमच्यात आहे. तुम्ही काय सांगितलं हाणल्यावर? मये पोलीस आहेत, मया पोलिसालाच हाणलं म्हणून तुम्ही आमच्या अंतरवलीच्या मावल्यावर, त्यांच्यावर, माणसावर, बायावर हाफ मर्डरच्या केसेस केल्या. देवात हे कर्तृत्व कोणाच्या पोटी येऊन ओरिजिनल पोटी जन्मलेला माणूस नाही करू शकत. ओरिजिनल पोटी आलेला माणूस हे ओरिजिनल कर्तव्य करणार की पोलिसांनी हाणलं नाही याला जेलात जाऊ द्या. तर ते म्हणते मया पोलिसाला हाणलं म्हणजे पोलीस होतोय का जनता आहे? तुझी जनता असली पाहिजे म्हणून ते घडलं होतं. त्याच्यानंतर कुठे शेत दिलंय? तुम्ही आडमुठे चालले तर आपण आडमुठे चालवतो. तुम्ही सभ्य वागला, आम्ही सभ्य वागतो. तुम्ही काल 1 दिवसाची परवानगी दिली, पुरा महाराष्ट्राने कौतुक केलं. केलं नाही पोराव? तुम्ही जसे वागताल तसे आम्ही. आणि तुम्ही जर मराठ्याचं आरक्षण दिलं, सगळं जेवढ्या मागण्या त्याची अंमलबजावणी केली, जर तुमच्या बंगल्यावर, काय नाही त्या बंगल्याचं, वर्षा का बंगला, वर्षा बंगला, बर हा, वर्षा बंगला जर नाही बुजीला गुलाल तर आपलं नाव बदलून ठेवा. हा, एकदम सोपं. पण तुम्ही मारा मोडीच्या भानगडीत पडू नका. मारीन, धोपटीन, दादागिरी करेन पोराला, ते झालं एकदा. आता त्या भानगडीत पडूच नका, शाने असतात. आणि तिची पोस्ट व्हायरल होते ना, ते चेले चपाटे असते 4-2 पुढची आशा. आता राज्यपाल कोठ्यातून काही राहिलेत. मतदानावरचे विधान परिषद संपलेल्या, आता राज्यपाल कोठ्यातल्या. राज्यपाल कोठ्यातली तेवढीच संधी ती का हुकली, त्यांचं टंबळच वाजलं. मग त्यांना माहितीये याला बोललं म्हणजे तेवढं राज्यपाल कोठ्यातले देते. कारण विधान परिषदेच्या, विधानसभेच्या, स्थानिक स्वराज्य मधल्या विधान परिषद आता नाही आहेत. मग आता पुन्हा विधानसभा आता या हिवाळ्या अधिवेशनाच्या अगोदर ऍक्टिव्ह होईल. मग तिन्ही कायदेमंडळ ऍक्टिव्ह व्हायच्या अगोदर राज्यपालाच्या कोठ्यातून आपल्याला आमदारकी मिळाली म्हणून ते कोले कुत्रे बोंबले ते थोडेफार. काही कर्तृत्व नाही. तुम्ही आणखीन कर्तृत्वावर जर बोलले तर मी यादीच टाकीन उद्या, मग आम्ही व्हायरल करू पोस्ट. ओबीसीचं वाटलं केलं तुम्ही ते टाकीतो, मग कोणाकोणाचं काय केलं ते पुरं टाकतो. मग माझं बी यादी आहे, काही अडचण नाही. हे बघा, मला लाखो लोक आले इकडं, शांत बसा, लाखो लोक इकडे आले म्हणून माझ्यात मस्तीत बोलणार नाही सरकारला बोलायचं म्हणून.
मी खरंच वेगळं रसायन आहे म्हणून देवेंद्र फडणवीस कधी कधी म्हणत असतात वेगळं रसायन आहे. मला जे बोलायचं ते मी खरं बोलतो. माझ्याकडून कोणी पॉझिटिव्ह व्हावं म्हणून मी बोलत नाही. असं मला वाटतं तुमच्या प्रश्नावरती ते मताची चोरी झाली का नाही मला काय मी तज्ज्ञ नाही त्यातला. हा ना मग सांगतो ना तुम्हाला. महिला मग आम्ही एक विचार केला लोकसभेला कम नाही पडले. लोकसभेला तर एकानाका निवडून आले. म्हणजे मताची चोरी ते प्रश्न मला नाहीचे पण आता तुम्ही विचारला तरी म्हणून सांगतो. जर ते मतात चोरी असते तर विधानसभेला लोकसभेला खपाखप निवडून आले ना. असं मला वाटतं नसावं गोळ असं माझं म्हणणं नाही बरं का वैयक्तिक. पण पुढचंही सांगतो मी काय त्यातला तज्ज्ञ नाही बा. करू शकते हे काय सुविचारले नमुने माझे जे करू शकतात गोळ काही सांगता येत नाही. पण आपण लोकसभेची विधानसभेची तफावत अशी केली. इगो ते मुख्यमंत्र्यांचा इगो मराठ्यांचा द्वेष आकाश मराठ्यांविषयीचा सोडावा असं म्हणणं आहे. म्हणून मी कालच पत्रकार बांधव निरोप पाठवला जाहीर मीडियातून. योग्य वेळे योग्य संधी गोरगरीब मराठींचे करोडोंचे मन जिंकणं. तुम्ही एखाद्या आमदाराला मंत्रीपद नाही दिलं ते तुमच्या रुसल. एखाद्याला पद नाही दिलं ते तुमच्या रुसल. पण गोरगरीब त्यांच्यावर जर उपकार केले तर मरेपर्यंत विसरत नसते. योग्य ट्रॅक आहे आता. अशी संधी आली योग्य निर्णय घ्या आरक्षण देऊन करोडो मराठे तुमच्या पाठीशी राहतील. पण ते कळतच नाहीये द्वेषच भरला बस बाकी काय. चला धन्यवाद. तोंड कोरडे पडले उद्या उद्या बोल ते लय अवघड आहे. थोडं शांत राहतो. अरे मग तेच सांगितलं मी. हॅलो पुन्हा एकदा ऐका पोरं आणि मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून पण एक विशेष माहिती सांगायची. सरकारने आणि पोलीस बांधवांनी एक काम करा. आधी सारखे निरोप पाठवू नका. इकडे गाड्या आड्या लावल्या आणि तिकडे आड्या लावल्या आणि त्या रोडवर थांबल्यात. तुम्ही ना अगोदर पार्किंग लवकर घोषित करा. म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांना तो संदेश जाईल या या विभागात विरारला या ठिकाणी पार्किंग समजावं किंवा वाशीला या ठिकाणी चेंबूरला या ठिकाणी सायनला अमुक अमुक ठिकाणी दादरला या या ठिकाणी मंत्रालयाच्या आसपास आझाद मैदानाच्या आसपास अमुक अमुक ठिकाणी तुम्ही अशा पहिल्या पार्किंग लवकर घोषित करा. तुम्ही काय करता 15 मिनिटाला 10 मिनिटाला व्यासपीठ घेऊन सांगता मी करतो उपोषण. मी तुम्हाला खरं सांगतो आज उद्यापासून मी बोलणार नाही. एक तर उपोषण करते नाही बोलायचंच नसतं. पण मला लय कंडे आणि तुम्हाला लय कंडे दोघाचा लपून ठेवत नाही मी. काय आहे तर मग ते बार बार मला विचारायला ते सरकार मग मी सांगतो. त्याच्यामुळे मी आजचे दिवस सांगतो तुम्ही पहिला पार्किंग लवकर तातडीने घोषित करा मीडियाच्या समोर द्या सरकार म्हणून. म्हणजे पोरं तिथं गाड्या घेऊन जातील. आणि आता विरारच्या पोराला सांगतो आता ते काय असन तिकडचा टप्पा येणार असन तो खानदेश विदर्भातला. आता कारण यांना काय हे मुख्यमंत्री असा माणूस आहे त्यांचे 4-2 लोक आहेत ते जसे कानात थुकत येईल तसंच बोलतात. आणि ते कानात थुकत आहेत म्हणून त्यांच्यापासून 7 करोड मराठा लांब चालला. त्यांनी मनाचा डिसिजन घ्यावा. आपण काय केलं पाहिजे. 13 ते गाफील मराठवाड्याचं मागं नाही. आता मराठे संपले याच्या माग कोण राहिलं. पश्चिम महाराष्ट्राच्या मागं राहिलं नाही. याच्या माग कोकण राहिला नाही. खानदेश विदर्भ राहिलं नाही. ते राहिलं गाफील. जेव्हा आता पोटे मराठीचे उसळले आता डोकं खाजी देत. आता काय करा लय मुंबई लोक आले. पहिले सांगत होतो आणि मी गरीबाचं कल्याण केलंय मी मला नाही सोडू शकत. ते विरारच्या बाजूला विरारच्या त्या भागात त्या शहरातल्या पोरांना जिथं त्यांनी रोडवर त्यांच्या गाड्या त्यांनी तातडीनं संबंधित पोलीस बांधव आणि सरकार सांगन त्या पार्किंग वर नेऊन लावा आणि रेल्वेनं आझाद मैदानकडे या. ही सगळ्यांना माझ्याकडून विनंती आहे. पुन्हा एकदा सरकारला आणि पोलीस बांधवाला सांगतो मला बार बार बोलता येणार नाहीये. मग आता तोंड कोरडं पडले.
म्हणून माझी विनंती आहे, तुम्ही घोषित करा मराठ्यांचे पोरं गाड्या नेऊ लावतील, आणि नाहीच लावल्या तर मुंबईची जी टीम येते तुमच्या मदतीला घ्या, कारण आमच्या इकडच्या लोकांना पण माहित नाही जास्त, त्याच्यामुळे आमच्या लोकांची उगत पळापळी करू नका, इकडे चल आणि तिकडे चल. त्यामुळे मुंबईची टीम सोबत घ्या आणि त्या पार्किंगला लोकांना जा. आताचा तातडीचा विषय की त्या विरारकडे खूप गाड्या आल्यात, त्याच्यामुळे तो रोड ब्लॉक झाला. आता तुम्ही जर पार्किंग नाही दिली तर ब्लॉक नाही होणार तर काय होणार. त्यामुळे तुम्ही पार्किंग लवकर घोषित करा. तुम्ही नुसतं म्हणता आम्ही 29 ठिकाणी म्हणजे 29 मैदान पार्किंगला दिले, नुसतं 29 म्हणता. अरे 29 कुठं, बीडला दिलं का, अमरावतीत हे का, कुडशी घे असं, धाराशिवला आहे का, लातूरला आहे का, हिंगोलीत हे का, इकडं कुठं सांगली साताराला सोलापूरला दिलं असं त्याच्यावर लिहावता लागेल ना. नुसते 29 दिले. आता 29 आम्हाला काय मेळ लागायचे, एका गल्लीत हुकलं दुसऱ्या दिवशी आम्ही दुसऱ्या गल्लीत निघतो. त्यामुळं आझाद मैदानच्या जवळचे आसपासचे सगळे मैदान ओपन करा. शांततेत मराठे बसतील, काही ताण होणार नाही. सरकारला शब्द आहे. धन्यवाद. उपोषणाबरोबर पाणी सोडलंय, सकाळपासून नाही घेतलं पण आणखीन 2 दिवस नाही सोडणार. पाणी घेईल 2 दिवस समजा, पण मी सकाळपासून घेतलेलं नाहीये. कारण ते आता ते काय तिकडे फोन आले की काय पावते फाईन मला आणून दाखवा, त्याशिवाय बोलू शकत नाही. ऑनलाईन का ना, मला फाईन आणून दाखवा ना. अरे मेसेज द्या ना मला झेरॉक्स काढून, कुणाजवळ द्या, इथल्या पोराजवळ. मी जाणं ते बघन मग मी काय करायचं. आणि आवा तसं जर ते खोड्या करीत असले ना, फाईन मारायच्या घ्यायच्या, पण मुंबईत यायचं, झुकायचं नाही, झुकायचं नाही. फक्त तुम्ही शांतता मार्ग सोडायचा नाही. नाहीतर तुम्ही आपल्या आंदोलनासाठी नाही आले, तुम्ही कोणत्या तरी पक्षाचं ऐकून धिंगाणा करायला आले. एकाने धिंगाणा करायचा नाही. आता ट्रॅफिक जाम कशामुळे होती, तर पार्किंगला जागा नाही म्हणून ते रोडवर लावतात. हे खरं आहे. तुम्ही ठिकाण ओपन करून द्या, सगळं होईल. चला, पाण्याचं काय नाही, पाणीचं आणखीन आज उद्या आहे सुरू. घेतलं नाही मी तरी सकाळपासून, आणखीन थेंब पण नाही घेतला, पण पाणी आजच्या उद्या दिवस सुरू आहे. आणि नाहीच मुख्यमंत्र्यांनी लवकर दगड घेतली तर पाणी पण सोडून देणार आणि मग कडक उपोषण सुरू करणार. आणि सगळ्या गाड्यांना झोपत जा, उगाला टेन्शन नाही घ्यायचं. हा, पाणी घेणं घेतलं, पाणी आजच्या उद्या दिवस घेणार आहे. आशा आहे मला की आज उद्या मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि सरकार मराठ्यांच्या विषयाची अंमलबजावणी करतील. नाही केलं तर पाणी सोडू तिथून पुढे. त्याला काय, पोरं जरा जेवा जा, आपल्या स्वयंपाक करायचं, जेवायचं, गाड्यान झोपायचं, सगळं किती अंतर आहे काय ते बघून ठेवायचं. गाड्या ह्याच्यासाठी बंद केल्यात, काही गोष्टी समजून घ्या. इथल्या पार्किंग काही फुल झाल्यात, तर मग आता तुम्हाला ज्या पार्किंग आहे तेच लावा लागेल ना. आपल्याही पोरांनी आडबटपणा करायचा नाही, मला ते नाही आवडणार. मग हा, इथं जर एखादं मैदान मोकळं आहे आणि ते देत नाही तर मग बोलू, पण इथले मैदान काही बरेच फुल झालेत. मग फुल झालेत ना, तर मग आपल्या लोकांनी बाहेर लावायचं. रेल्वेची ईद असं आहे, 10 ते 12 रुपयात तुमच्या पार्किंग पासून तुम्ही आझाद मैदानला येता. लय सोपं आहे, जाते 10-5 रुपये. आणि हे D-झोन आहे ना, हे D-झोन आहे ना, D-झोन इथं मनाने आपल्या माणसाने थांबायचं नाही. मला गरमी झाली ना, मला त्रास होतोय, तुम्हाला मनाने सांगतो. परत सगळेच माझ्या जीवाचे, आतले पण आणि बाहेर चिखला तो बाहेर, ते सुद्धा माझ्या जीवाचे. तुम्ही काय नवसाचे नाहीत आणि ते काय बिगर नवसाचे नाहीत. मला वागणूक देताना सगळ्याला सारखी द्यावं लागेल. व्यासपीठावर सुद्धा तसंच आहे, सगळे पायरीचे बिचारे खाली आहेत. मग मुंबईकर तेवढेच मला आणि महाराष्ट्रातून आलेले तेवढेच मला, ही भूमिका आहे. त्याच्यामुळे मला तुम्ही परेशान करू नका. आत आले बाहेर गेले, मागून पुढे बाहेर निघायचं, एकाने सुद्धा थांबायचं नाही. आता 1 7-8-10 जणच फक्त ते स्वयंसेवक म्हणून तेवढेच.
स्वयंसेवकाचे खोटे बिल्ले गुतून माझ्याजवळ येऊन बसू नका. माणसं लोटायचं काम, जेवलेत का हे बघायचं काम, कुणाला अडचण आली का ते स्वयंसेवकाचं काम, माया पुढे हिंडत ह्या इथं गळ्यात घालून. आणि त्यालाच लोक म्हणतात बाजूला व्हाय. काय काय स्वयंसेवक झाला तू. त्याच्यामुळं नाही, काम करा, पुढे बाहेर व्हा, पुढे बाहेर व्हा. एक थांबवला आरक्षण मिळूस तर फोटो काढू नका. आरक्षण मिळाल्यावर काढू. फोटोच्या नादात वाटोळं करायचं नाही समाजाच. चला बोलायला लावू नका, मला त्रास होतोय. सकाळी घेतो मी, सकाळी प्लीज, सकाळी 100% घेतो. अरे बाबा मी बरीच हिंदी शिकलोय, काय टेन्शन घेऊ नको, सकाळी बेस्ट देतो. हा अरे कशाला चहाच्या कापरे उघडदारी चहान पत्त्या आण करा ना, बघून या चहान प्या ना. तो उघडा ना आमका उघडा, त्यांच्या पाय पडत असतं काय. सगळ्यांनी सामान आणलं ना, आणि ज्याने आणलं नाही ते परत माघारी जा. नाही तर मग येताना गाड्या येणार आहेत, आपल्या 2 टप्प्यात गाड्या येणार आहेत. मला वाटतं पुढच्या मंगळवारी बुधवारी काय येणार आहेत. आणि आणखीन काहीतरी शनिवार रविवारी, म्हणजे पुढच्या बरं का, शनिवार रविवारी राहिलेला पुरा टप्पा येणार. त्यांना माझ्या येताना चहा पाण्याचं तुमच्या गाडीत टाकून घेऊन ये. मी आता हे काम करेन का. तुम्ही मुंबईच्या टीमला सांगायचं मी उपोषणाला बसलो. मी काय काय त्रास सहन करू. तुम्हाला मैदानात लिहून लावा म्हणल्याला सांगितलेला कळा ना. त्याच्यामुळे मला लोड होईल ना, तुम्ही असं कामच करू नका. मला आरक्षणाची लढाई जिंकून द्या. सगळे मनाने बाहेर व्हा. बाहेर व्हा शब्दाचा अर्थ असा असतो आपण मनाने बाहेर जाणे. मग लोकांनी ढकलून लावल्यावर अपमानानं जाणं म्हणतात. त्यापेक्षा आपण आपल्या गाड्या जागा धरा, इथं चला चला झाले, चला लगेच बाहेर व्हा. खाली व्हा सगळे पायऱ्यावर, आपले सुद्धा काय उभा राहून अर्थ नाही. तसं काय मिळतंय त्याने.